आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक आग लागलेली आहे. जिकडे तिकडे सगळीकडे जे आहे सामाजिक युद्ध पेटलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या सामाजिक विषमतेला आग लावण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, ज्या सामाजिक विषमतेच्या संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी ज्या फुले शाहू आंबेडकरी विचारांचे आम्ही कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून या जाती अंताचा लढा आम्ही लढतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट लिहिला आणि या देशामध्ये जातीचा अंत झाला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली. परंतु आपण बघतोय काय सुरू आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. आज या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण पाहतो आहे की आरक्षणाच्या नावावरती दोन भावांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार सुरू आहे. सामाजिक समरसता म्हणजे काय आणि सामाजिक समता म्हणजे काय? सामाजिक समरसता म्हणजे की एका पंक्तीमध्ये तुम्ही बसला आहात आणि तुम्ही फक्त जे आहे एकत्र भोजन करत आहात, त्याला म्हणतात सामाजिक समरसता. सामाजिक समता म्हणजे काय? तर सर्व जातींमध्ये बंधुभाव निर्माण करून, मैत्री आणि प्रेम निर्माण करून आणि त्यांना सर्वांना एकत्र घेऊन चालणारी आणि त्या ठिकाणी जे आहे सामाजिक विषमतेला जमिनीमध्ये गाडून सामाजिक समता निर्माण करणे आहे की एका पंक्तीमध्ये सर्व एकत्र बसले पाहिजे. जी पंगत या देशामध्ये कलम 341 नुसार घटनात्मक तरतूद ज्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, एससी समाजाला आरक्षण दिलं. एससी समाजामध्ये येणारा मांग, महार, चामार, होलार, ज्या एससी जाती 56 जाती महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या तमाम जाती, या तमाम जातींना बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक आरक्षण दिलं. या एससी समाजामध्ये डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, प्राध्यापक झाला पाहिजे, मोठा अधिकारी झाला पाहिजे, पायलट झाला पाहिजे, या देशाचा शासनकर्ती जमात झाला पाहिजे, या देशाचा प्रशासनामधला मोठा अधिकारी झाला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपली पोटचं 5 मुलं मेली, 5 मुलं कुर्बान केली. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राष्ट्रमाता रमाई, त्यांची पोटचं 5 मुलं बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात देखत मेली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची पर्वाणी केली. माझी 5 मुलं मेली म्हणून बाबासाहेब आंबेडकर कधी रडले नाही, परंतु माझा एससी समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर रडले. बाबासाहेब आंबेडकर वाढप्या झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवण वाढताना एक लग्नामध्ये ज्या पद्धतीने पंगत बसते त्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी एससी समाजाला एका रांगेमध्ये बसवलं, पंगत वाढली आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतः वाढप्या झाले. बाबासाहेबांनी सांगितलं, का माझ्या मातंग बांधवा, तू जेवला का पोट भरून? हे घे, हे आरक्षण मी तुझ्या समोर वाटतोय. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी सही केली. जी भाकर आपण खातो आहे त्या भाकरीवरती बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते आरक्षण दिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नोकऱ्या दिलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या एससी समाजाला सर्व काही या ठिकाणी दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर पंक्तीमध्ये ज्या पद्धतीने लग्नामध्ये एखादी पंगत लावली जाते, त्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीने वाढप्या जेवण वाढतो, स्वतः बाबासाहेब आंबेडकर एससी एसटी ओबीसी समाजाची जेव्हा पंगत बसली, ते एससी समाजाच्या पंक्तीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, माझ्या मातंग बांधवा, माझा चामार बांधवा, माझ्या चर्मकार, माझ्या होलार, माझ्या एससी जातीच्या बांधवा, अरे माझी बहीण, तू जेवली का? तू जेवली नसेल तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आलेला आहे आणि तुम्हाला या रांगेमध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी जेवण वाढलं. तुमचं पोट भरलं का? अरे हजारो वर्षापासून गावाकुसाबाहेर राहणारा अनटचेबल अस्पृश्य अछूत समाज, ज्याला कोणी कुत्र्यालाही विचारत होते, जनावरांना विचारत होते, परंतु आमच्या एससी समाजाला कोणी विचारत नव्हतं. बाबासाहेबांनी विचारलं. स्वतः वाढप्या म्हणून तुमचं पोट भरण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतः पंगतीमध्ये तुम्हाला जेवण खाऊ दिलं की घ्या, तुमचं पोट भरा. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधानामध्ये घटनात्मक कलम 341 नुसार जे घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण कुठून आलं? उपवर्गीकरणाचा संबंध काय येतो? उपवर्गीकरणाचा संबंध कस काय येतो मला सांगा. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश, एक ब्राह्मण महिला, तिने संविधानानुसार निर्णय दिला
संविधानामध्ये जे तरतूद आहे त्यावर त्या ब्राह्मण महिला बोलल्या, त्या ब्राह्मण महिलाचं मी मनापासून स्वागत करतो. परंतु जाती जातीमध्ये भानगडी लावणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार यांचा मात्र मी विरोध करतो. कारण की त्या आमच्या बेलाताई त्रिवेदी ज्या ब्राह्मण समाजाच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश, त्या महिलाने सांगितलं की आरक्षणावरती गदा येते. या उपवर्गीकरणामुळे आरक्षणावरती मूळ हेतूमध्ये गदा येते. याच्यामध्ये बेकी निर्माण होते. त्या ठिकाणी समाजामध्ये फूट पडते. त्यांच्या अधिकार हक्कावरती या ठिकाणी जे आहे त्याची पायमल्ली होते. एवढंच नाही तर अनुच्छेद कलम 341 नुसार त्या महिलेने सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या त्रिवेदी ताईंनी की या ठिकाणी हा जो निर्णय आहे राज्याला नाही, संविधानानुसार राज्याला हा अधिकार उपवर्गीकरणाचा घेण्याचा अधिकार नाहीये, तो सुप्रीम कोर्टाला आहे. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की राज्याला हा अधिकार नाहीये उपवर्गीकरणाचा, तरी तुम्ही उपवर्गीकरण कसं काय करताय मला तुम्ही सांगा. या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्या. आमचे बडे साहेबांनी लोकमतवरती चर्चा सुरू केली. बडे साहेब विलासजी बडे चांगले व्यक्ती आहेत, बुद्धिमान आहेत. लोकमतला चर्चा सुरू केली, त्याच्यामध्ये हा मुद्दा आला नाही म्हणून मी मांडतोय की या ठिकाणी जे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समतेसाठी आरक्षण दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी घटनात्मक दृष्ट्या जे आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे घटनेच्या विरोधी हा उपवर्गीकरण आहे. संविधान विरोधी हे उपवर्गीकरण आहे. उपवर्गीकरणाचा अधिकार कोण? उपवर्गीकरणाच्या बाबतीत घटनेच्या विरोधी निर्णय घेण्याचा अधिकार पार्लमेंटला या ठिकाणी आहे. परंतु पार्लमेंटने तो निर्णय घेतला का? नाही घेतला. सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेतला का? नाही घेतला. राष्ट्रपतींनी तो निर्णय घेतला का? नाही घेतला. मग कोण आहेत फुटपाडे? ब्रिटिश तर चालले गेले, डिवाइड अँड रूल. आज परत हे मनुवादी जे आहेत हे डिवाइड अँड रूल, तोडा फोडा आणि राज्य करा, जाती जातीमध्ये भानगडी लावा, जाती जातीमध्ये भेद निर्माण करा, जाती जातीमध्ये भांडण निर्माण करा, जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करा. शिक्षण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना, शिका ना. एसी समाजाच्या लोकांना शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजनैतिक दृष्ट्या जे तुम्ही आमदार, खासदार, मंत्री होताय, जे काही अधिकारी होताय, खालपासून तो वरपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानानुसार आणि बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे तुम्ही होताय. मग तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार नाहीये. आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत. घटनात्मक जे तरतूद आहे संविधानामध्ये की हा समाज, एससी समाज हा एक संघ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हा एक संघ आहे. एक संघाला एकत्रित आहे, शक्तिशाली आहे, एकता यांची. तर एकता असलेल्या लोकांची उपवर्गीकरण कसं काय होऊ शकतं? होऊ शकत नाही. हा घटनाविरोधी निर्णय आहे आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. काय म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे? आठवण करा माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. अरे जग बदल घालून घावा, घे भीम नावाचा घन, भीम नावाचा घन आपल्या हातामध्ये घे आणि या सामाजिक विषमतेवरती हा घाव घाल. या घन घे, भीम नावाचा घन, हा भीम नावाचा घन घे आणि जाती व्यवस्थेवरती हा घाव घाल. हा भीम नावाचा घन घे आणि या व्यवस्थेवरती हा घन बाबासाहेब आंबेडकरांचा भीम नावाचा घन लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी घेतला आणि स्वतःला भीम सैनिक म्हटलं. त्यांच्या जगामध्ये पोवाडे गायले जातात. जगामध्ये जर्मनीपासून तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचे पुस्तकं ग्रंथ केले त्याच्यातून क्रांती झाली. क्युबामध्ये, रशियामध्ये, चीनमध्ये, त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं साहित्यात वाचलं जातं, भारतात वाचलं जातं. ते स्वतःला भीमसैनिक म्हणतात. आणि तुम्ही कुठल्या मार्गाने जातात भाऊ बहिणींनो? हा चुकीचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त या ठिकाणी वाळप्या म्हणून तुम्हाला पंक्तीमध्ये जेवण दिलं नाही एसटी जातींना, एसटींना, ओबीसींना. तर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जर मला मुलगी असती तर मी मातंग समाजाचा जावई केला असता, मातंग समाजाच्या मुलाला माझी मुलगी दिली असती. एवढं प्रेम मातंग समाजावरती बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. साधी गोष्ट नाहीये. महात्मा ज्योतिबा फुल्यांसाठी लवजी वस्ताद, लवजी साडवे, एक काठ्या हातामध्ये घेऊन हा पैलवान, रांगडा पैलवान लढला ना समतेसाठी, सामाजिक समतेसाठी. सामाजिक समरसता नाही. सामाजिक समरसता म्हणजे काय? एकत्र आले, जेवण केलं, बस. रोटी व्यवहार म्हणजे सामाजिक समता, सामाजिक समरसता. सामाजिक समरसता म्हणजे रोटी व्यवहार.
अरे बेटी व्यवहार झाला पाहिजे, आंतरजातीय विवाह झाला पाहिजे, रोटी बेटी व्यवहार झाला पाहिजे, हे म्हणजे सामाजिक समता. आणि हे जे काही सामाजिक समरसतेवाले जे आहेत, हा विचार कुठला आहे? हा मनोवादी विचार आहे. मनुवादी विचार आहे. आम्हाला सामाजिक समता पाहिजे. म्हणून 13 तारखेला चलो नाशिक, ऑल इंडिया संविधान आर्मी 10 संघटनांच्या वतीने एका हातामध्ये तिरंगा, एका हातामध्ये संविधान घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे मी स्वतः तुम्हाला आवाहन करतो, खांदेची मुलूक मैदानी तोफ म्हणून या तिरंगा हातामध्ये घेऊन, संविधान हातामध्ये घेऊन उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी दुपारी 3 वाजता 50 ठिकाणी मी रेल रोको आंदोलन केलं. 51 वर रेल रोको आंदोलन आमच्या एसटी समाजाच्या एकसंगतेसाठी या ठिकाणी मी करतो आहे. जय भीम, जय संविधान, जय तिरंगा, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे, जय मातंग शक्ती, जय संत रोहिदास, जय एससी समाज, एसटी समाज, ओबीसी समाज, बहुजन समाज. जय भीम, जय संविधान, जय तिरंगा. चलो नासिक 13 जुलै.